राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेपाठोपाठ केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी लखपती दीदी योजना आणली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उद्योग उभारण्यासाठी भर दिला जाणार आहे। विषय गंभीरच्या या माध्यमातून आज आपण बघणार आहोत लखपती दीदी योजना। नमस्कार, मी स्नेहल, स्वागत आहे तुमचे हिंदवी न्यूजच्या विषय गंभीर या पॉडकास्ट मध्ये। महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येतात आणि त्याचबरोबर आता महिलांसाठी केंद्र सरकारकडून एक नव्याने योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर केंद्र सरकारने आता महिलांसाठी लखपती दीदी ही नवीन योजना सुरू केलेली आहे। या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत जे बिनव्याजी कर्ज आहे ते कर्ज दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे। नेमकी ही लखपती दीदी योजना काय आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, त्यामध्ये नोंदणी कशी करायची आहे आणि त्याचबरोबर यासाठी पात्रता काय असणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सविस्तर माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लखपती दीदी योजना महाराष्ट्र नेमकी काय आहे? 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लखपती दीदी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना स्वयंरोजगार चालू करण्यासाठी 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी आर्थिक मदत केली जाणार आहे। त्याचबरोबर महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षण सुद्धा यात दिले जाणार आहे। यामध्ये LED बल्ब तयार करणे, प्लंबिंगची कामे तसेच ड्रोन रिपेअरिंग इत्यादी टेक्निकल कामे शिकवली जाणार आहेत। बचत गटांसोबत जोडल्या गेलेल्या महिलांना खरं तर लखपती दीदी म्हटले जाते। आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या भाषणात सांगितले की महाराष्ट्रातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ घेता येणार आहे। याच्या अगोदर 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे ठरले होते, पण आता 3 कोटी करण्याचे योजले आहे। लखपती दीदी योजना महाराष्ट्र राज्य 2024 चे काही महत्त्वाचे मुद्दे आपण ग्राफिकच्या सहाय्याने जाणून घेऊयात। जसं की योजनेचे नाव लखपती दीदी योजना महाराष्ट्र, कोणाद्वारे सुरू करण्यात आली ही योजना? तर ही योजना केंद्र सरकार अंतर्गत सुरू करण्यात आली आहे। योजना सुरू झाल्याची तारीख 15 ऑगस्ट 2023। या योजनेचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? तर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे राहणीमान सुधारणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे। योजनेचे मंत्रालय ग्रामीण विकास मंत्रालय। सध्या योजनेची स्थिती म्हणजे सध्या ही योजना सुरू आहे। योजनेचे लाभार्थी देशातील सर्व महिला, बचत गटांशी संबंधित आलेल्या महिला। अर्ज प्रक्रिया करण्याची जी काही पद्धत आहे, तर ही योजना जी आहे त्यासाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। लखपती दीदी योजनेचे फायदे नेमके काय आहेत? व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना व्यवसाय कसा सुरू करायचा आणि कसा वाढवायचा याचे मार्गदर्शन या योजनेतर्फे केले जाते। त्याचप्रमाणे महिलांचे आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळांचे आयोजन केले जाते। त्यामध्ये त्यांना बजेट, गुंतवणूक व बचत यांसारख्या गोष्टींची माहिती देण्यात येते। लखपती दीदी योजना ही लहान कर्ज सुद्धा मिळवून देते। त्यामुळे महिलांना व्यवसाय, शिक्षण आणि इतर वेगवेगळ्या गरजांसाठी लहान कर्ज सहजपणे मिळून जाते। या योजनेतर्फे महिलांना परवडेल अशा किमतीत विमा संरक्षण सुद्धा दिले जाते। त्यामुळे त्या महिलांच्या कुटुंबांची सुरक्षा सुद्धा वाढते। वेगवेगळ्या ठिकाणी भरवलेल्या विभागीय आउटलेट्स, त्याचबरोबर ग्रुपमध्ये महिलांच्या उत्पादनाची विक्री होण्यास मदत होते। लखपती दीदी योजनेसाठी पात्रता नेमकी काय असणार? तर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी पहिला तर अर्जदार हा भारतातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे। तसेच या योजनेसाठी अर्जदाराची वयोमर्यादा ही 18 ते 50 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे। लखपती दीदी योजनेसाठी लागणारी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती म्हणजे अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, बँक खाते, ईमेल ID,
तसेच आय प्रमाणपत्र। लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा कराल? लखपती दीदी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटचा वापर करायचा आहे। अर्ज कसा भरायचा त्या संबंधित माहिती देण्यासाठी लखपती दीदी योजना भाग 2 हा व्हिडिओ आपण प्रसारित करणार आहोत। भाग 2 चा व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। या योजनेसाठी सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही अर्ज करू शकता। लखपती दीदी योजना या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचे आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लखपती दीदी योजना अर्ज कार्यालयामधून घ्यायचा आहे। अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला येथे भरायची आहे आणि त्याच सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे देखील जोडा। सर्व कागदपत्र व अर्ज हे एकत्रित करून त्याच कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। त्यानंतर त्यांच्याकडून अर्जाची पोच पावती घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुढे पाठवायला विसरू नका।